विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे। याबाबत त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। आपल्यासोबत आहेत एकनाथ शिंदे जे थोड्या वेळातच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलाय। शिंदे साहेब, सगळ्यात अल्पकाळ राहिलेले विरोधी पक्षनेते म्हणून तुमची ओळख असेल आता पुढे महाराष्ट्रात, काय वाटतं? अल्पकाळ पण चांगली ओळख असेल। आम्ही बघितलं की तुम्ही विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर ज्या आक्रमकतेने सरकार विरोधात आवाज उठवलात, दुष्काळ भागातला दौरा केलात, दुष्काळ प्रश्नी आवाज उठवलात आणि आता ज्या सरकार विरोधात आवाज उठवला त्या सरकारमध्ये सहभागी होण्याची तुमच्यावर वेळ आलेली आहे। नाही, हा निर्णय जो आहे पार्टीने घेतलाय, पक्षप्रमुखांनी घेतला आणि या महाराष्ट्रातलं अस्थिर सरकार स्थिर करण्यासाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी शिवसेना भाजप युतीचं सरकार हे आवश्यक होतं। ॲडजस्ट करताना किती त्रास होणार आहे? ज्या भाजप विरोधात तुम्ही लढत होतात त्या भाजपबरोबर आता मांडीला मांडी लावून त्यांच्या नेत्यांबरोबर कॅबिनेट बैठकीत बसावं लागणार? नाही, बघा, शिवसेना सत्तेत असू द्या, शिवसेना सत्तेच्या बाहेर असू द्या, नेहमी जनतेच्या बरोबर राहिली आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे सत्तेत आल्यानंतर अधिक न्याय त्यांना देता येईल। तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला आज एक आश्वासन द्याल की याच्या पुढे कुठेही सरकारमध्ये असलात तरी एखादा चुकीचा मुद्दा असेल तर शिवसेना आपल्या भूमिकेवर जनतेबरोबर राहील, सरकारशी संघर्ष करेल? शिवसेना नेहमीच जनतेशी बांधिलकी ठेवून राहिलेली आहे, सरकारमध्ये असतानाही नसतानाही। त्यामुळे सरकारची दोन्ही पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाची जबाबदारी आहे लोकांना न्याय देण्याचा आणि ते पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा। एकूणच याच्या पुढे शिवसेना ही जनतेशी बांधील असेल आणि जेव्हा जेव्हा जनतेचे प्रश्न येतील तेव्हा तेव्हा शिवसेना आपली संघर्षाची भूमिका कायम ठेवेल, अशी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।